आणि आता वांद्र्यातली ही दृश्य तुम्ही पाहू शकता। आताची लाईव्ह दृश्य वांद्रेमध्ये अतिक्रमण कारवाई पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। लाठीचार्ज करतानाची ही दृश्य अतिक्रमण काढायला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। वांद्रे स्टेशन परिसरातील अतिक्रमणावर कारवाई केली जाते। नागरिक आक्रमक झालेले आहेत। जे इथले स्थानिक आहेत, जे रहिवासी आहेत, त्यांनी या कारवाईला विरोध केला आहे आणि हा विरोध केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी या नागरिकांवरती लाठीचार्ज केलेला आहे। तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता वांद्र्यातली ही दृश्य आहे। अतिक्रमण कारवाई दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। बुलडोजर कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे। काल देखील आपण पाहिलं वांद्र्यामध्ये अतिक्रमण हटाव कारवाई काल सुरू झाली होती। काल ही कारवाई व्यवस्थित पार पडली, मात्र आज या कारवाईला गालबोट लागलाय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्यासोबत जोडले गेलेत। मयूर, कालपासून ही कारवाई सुरू आहे, मात्र आज पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय, नेमकं काय घडलंय? नक्कीच जर पाहायला गेलं तर बांद्रा येथील स्टेशन लगत असलेल्या 500हून अधिक झोपडपट्ट्या आहेत, तिथे कालपासून ही कारवाई चालू होती। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठा फौजफाटा असेल, रेल्वे पोलीस असेल, आरपीएफ असेल, डीआरपीएफ असेल आणि मुंबई पोलीस असेल यांनी इथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मात्र आज या ठिकाणी सकाळच्या सुमारास कारवाई चालू होती, मात्र आता संध्याकाळी जर पाहायला गेलं दुपारच्या नंतर या ठिकाणी वातावरण थोडं चिघळल्यासारखं दिसलं। जेव्हा कारवाई चालू होती तेव्हा काही इकडचे स्थानिक होते, त्यांनी पोलिसांच्या अंगावर पहिलं इकडचे बाळल्या असतील किंवा पाणी असेल ते ओतलं होतं। त्याच्यानंतर पोलिसांकडून इथे लाठीचार्ज करण्यात आलं होतं। आता या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वातावरण इकडची जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे बिघडलेली आहे। पोलीस ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सध्या आता त्यांचं ते आता काम सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र ही कारवाई आहे ती अजून पुढील 3 ते 4 दिवस ही कारवाई सध्या आता रेल्वे पोलिसांकडनं रेल्वेच्याकडनं चालू राहणार आहे आणि हा जो इकडचा भाग आहे तो संपूर्णपणे सपाट करण्यात येणार आहे। मयूर, मगाशी जी दृश्य होती ती अतिशय विदारक होती। खरं तर पोलिसांनी फार तीव्रतेने या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे। लाठीचार्ज संदर्भात काही आदेश त्यांना मिळाले होते का? नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पूर्णपणे जे स्थानिक आहेत ते या ठिकाणी इथे गदारोळ करताना पाहायला मिळाले होते। पोलीस देखील त्यांना सांगत होते की शांत राहा, जे काही चाललंय ते कोर्टाच्या आदेशाने चाललेलं आहे। मात्र पोलीस जे नागरिक आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। त्यांनी अखेर इकडे जे बाळल्या असतील, जे त्यांच्या हातात जे सामान भेटत होतं, बाळल्या, पाणी असेल किंवा इतर काही सामान असेल, ते त्यांच्या अंगावर पोलिसांच्या अंगावर फेकण्यात आलं होतं। मात्र त्याच्यानंतर पोलिसांकडे देखील याचं उत्तर आलं, प्रत्युत्तर देण्यात आलं आणि या ठिकाणी या ठिकाणी ज्याचा लाठीचार्ज आहे तो करण्यात आला होता। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरपीएफ जवान असतील किंवा जीआरपी असेल या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। मयूर, या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नागरिकांचं देखील नक्की असं म्हणणं आहे की आम्ही इथे गेले कित्येक वर्ष राहत होतो, मात्र आम्हाला इथे आता अचानक कारवाई करण्यात येत आहे। मात्र ही अचानक कारवाई नसून याच्या आधी देखील कोर्टाने आता थेट आदेश दिलेले आहेत की ही अचानक कारवाई नाही आहे। तुम्हाला काही इंटिमेशन दिलं होते, काही तुम्हाला वेळ दिला होता, मात्र त्या 20 दिवस दिले होते, त्या 20 दिवसात देखील तुम्ही इकडनं स्थलांतरित झालात नाही, त्याच्यामुळे आता कारवाई करायला लागत आहे। धन्यवाद मयूर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। वांद्र्यातली ही आत्ताची लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। कालपासून या ठिकाणी कारवाई सुरू आहे। या कारवाई दरम्यान आज पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय। नागरिक आक्रमक झालेले आहेत। आम्ही आता जायचं कुठे असा प्रश्न नागरिक विचारतात। दरम्यान तुम्हाला आधीच या संदर्भात सूचना मिळाली होती, आदेश आधीच देण्यात आले होते या कारवाई संदर्भातले। असं असताना जर तुम्ही इथं थांबला तर ही तुमची चूक आहे असं प्रशासनाकडून आता त्यांना सांगण्यात येतं।